हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर सेकंड बघतोय बघा, कोडिंग मेथड अँड एरर कंट्रोल. तर आपण ऑलरेडी पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, त्याचं वर्किंग प्लस ब्लॉक डायग्राम. त्याचं आता नेक्स्ट एक्सटेन्शन बघायचं, दॅट इज अ कोडिंग मेथड आणि एरर कंट्रोल. बघा, आपण इंट्रोडक्शन याचं फर्स्ट बघूया. इन इंट्रोडक्शन आपण काय करत होतो इंट्रोडक्शन मध्ये, की सिग्नल कुठलेही असो आपले, एक तर डिजिटल सिग्नल असो किंवा अॅनालॉग सिग्नल असो, ते अॅनालॉग सिग्नल किंवा डिजिटल सिग्नल आपण सेट करायचो आणि ते विथ रिसिव्हर रिसिव्ह व्हायचे. ओके, पण हे सेट करत असताना किंवा रिसिव्ह होत असताना डायरेक्ट जशाच्या तशा स्वरूपात हे आपण सेंड किंवा रिसिव्ह करत नव्हतो. आपण त्याला वापरायचो काय, कोडिंग मेथड, राईट. सो ही कोडिंग मेथड का गरजेची आहे, कारण कुठल्याही प्रकारचं एरर किंवा नॉइज या सेंडिंग सिग्नल मध्ये किंवा रिसिव्ह सिग्नल मध्ये हा ऍड झाला नाही पाहिजे, म्हणून आपण कोडिंग मेथड ही वापरायचो, बरोबर. देन समवॉट जर एखाद्या वेळेस जर एरर किंवा नॉइज हा जर सेंड करताना ऍड झाला, तर आपण यूज करणार काय, डिटेक्टर किंवा त्याला एरर कंट्रोल असं म्हणतो, राईट. तर हे जे पॅरामीटर आहे, हे पॅरामीटर आपण चॅप्टर जो आहे आपला सेकंड, त्याचं नाव आहे कोडिंग मेथड आणि एरर कंट्रोल. ह्या चॅप्टर मध्ये आपण हे जे रिमेनिंग कंटेंट आहे ते आपण आता ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. सो नावच आहे कोडिंग मेथड अँड एरर कंट्रोल. तर ह्या इंट्रोडक्शन मधून आपल्याला एवढं कळतं की आपण जे आता नॉइज किंवा एरर आहे, राईट, तर यांना आपण काय करणार, मिनिमाइज करणार. सो हे मिनिमाइज करण्याचं काम आता आपल्याला कोडिंग मेथड मध्ये करायचं आहे. ओके, सो याचा आता स्टार्टिंग करत असताना पहिला एक लॉ येतो, तो आपण बघूया. ओके, फर्स्ट लॉ तुमचा आहे, दॅट इज अ हार्टली लॉ. बरं, आता हार्टलीज लॉचं स्टेटमेंट नंतरला आहे, पण त्याआधी बघा महत्वाची एक डेफिनेशन आहे, कॉल्ड एज चॅनल कॅपॅसिटी. हे चॅनल कॅपॅसिटीवर तुम्हाला पुढे न्यूमेरिकल सुद्धा राहणार आहे. तर चॅनल कॅपॅसिटी हे पहिले समजून घ्या, हे याचं इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे एरर कंट्रोलिंगचं. तर बघा, चॅनल कॅपॅसिटी, आता कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटन्स आपण बघतो बघा, हे फर्स्ट चॅनल कॅपॅसिटी डिनोट केलं जातं सी, त्याला आपण म्हणतो चॅनल कॅपॅसिटी. ओके, याचं युनिट असतं बघा बीट पर सेकंड. ओके, अँड देन आपण याला जर डिफाइन करायचं जर म्हटलं, तर याला आपण म्हणू शकतो की मॅक्सिमम पॉसिबल बिट रेट a channel supported without introducing error. Without introducing error. याचा अर्थ काय झाला, की आपण मॅक्सिमम पॉसिबल बिट रेटनी सिग्नल पाठवतोय, बट जे सिग्नल पाठवतोय त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे एरर आहे का, तर नाही. अशा प्रकारचं चॅनल म्हणजेच आपण त्याला म्हणतो चॅनल कॅपॅसिटी. ठीक आहे, चॅनल कॅपॅसिटी कशाने रिप्रेझेंट करतोय, सी ने, कॅपिटल सी म्हणू शकतो आपण. युनिट आहे त्याचं बीट पर सेकंड. ओके, किंवा याला सी इज इक्वल्स टू आपण आर मॅक्स म्हणतो. आर म्हणजे तुमची काय असणार, दॅट इज रेंज वर पुढे होणारच आहे, त्यावेळेस तुम्हाला समजणार, राईट. आर मॅक्स म्हणजे मॅक्सिमम रेंज पर्यंत आपण ते सिग्नल पाठवू शकतो. ओके, आता ही ज्यावेळेस आपण ट्रान्समिशन चॅनलची प्रॉपर्टी आहे की चॅनल कॅपॅसिटी म्हणून आपण ॲज अ ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो.
इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ह्या ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आणखी दोन इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत, फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट वन इज SNR, याला काय म्हणतो आपण, सिग्नल टू नॉइज रेशो. हा पहिला पॅरामीटर महत्वाचा आहे चॅनल कॅपॅसिटी मध्ये. नंतर येतो दॅट इज अ बँड विड्थ. आपण जो प्रिव्हियस चॅप्टर बघितला तो बँड विड्थ आपण बघितलं, त्यामध्ये चॅनल बँड विड्थ बघितले, काय की डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी. सिमिलर पद्धतीने सिग्नल टू नॉइज रेशो हा एक महत्वाचा पॅरामीटर तिथे असतो, राईट. ह्या दोन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स मुळे आपण डिसाइड करतो की किती मॅक्सिमम चॅनल कॅपॅसिटीचे सिग्नल आपण पाठवू शकतो, कॅपॅसिटी ऑफ चॅनल. त्यामुळे हे दोन महत्वाचे पॅरामीटर आहेत, SNR अँड बँडविड्थ. ठीक आहे. सो आता बघूया आपण स्टेटमेंट ऑफ हार्टली लॉस. हार्टली लॉचं स्टेटमेंट हे डिपेंड करतं चॅनल कॅपॅसिटीवर. ओके. So it is an amount of information that can be sent into a given transmission. Information आपण ते काय करतोय, सेंड करतोय. ओके. डिपेंड अपॉन त्याच्या बँडविड्थ वर प्लस त्याच्या टाइम ड्युरेशन वर. ओके. तर ही दोन पॅरामीटर फार महत्वाचे आहेत, बँडविड्थ आणि ड्युरेशन. म्हणजे अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन इज टू बी ट्रान्समिटेड, ओके, but depend upon its first one bandwidth and second one about its duration of transmission. तर हे दोन पॅरामीटर वर जे क्वांटिटी आपण किंवा जो लॉ आपण तयार करतो त्याला आपण म्हणतो हार्टली लॉ. ठीक आहे. सो हे साधू. तर यामध्ये बँडविड्थ जी आहे ती आपण दाखवतो कॅपिटल B, राईट. आफ्टर दॅट नंबर ऑफ लेवल सिग्नल, लेवल हे आपण प्रोव्हाइड करतो कॅपिटल L. देन मिनिमम किंवा मॅक्सिमम जो रेट असतो, बिट रेट, राईट, तो हा कॅपिटल R ने दाखवला जातो. आणि यालाच आपण इक्वेशनच्या स्वरूपामध्ये राईट करतो, कॅपिटल R इज इक्वल टू 2 into B log to the base 2 of L. हे log to the base 2 L जे आहे याचं तुम्हाला पुढं ह्याच लेक्चरमध्ये लॉग टू द बेस 2 चं एक्सप्लेनेशन मी देणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला लॉग टू द बेस 2 हा फाइंड करता येतो. ठीक आहे. देन आता हे जे इक्वेशन आपण घेतलेलं आहे, राईट, ह्या इक्वेशन मध्ये काही कंडिशन्स आपण बघूया. कंडिशन मध्ये असे काही मोठ्या कंडिशन, छोट्याशा. ठीक आहे. कंडिशन काय की आपण जे दोन लेवलचे जे आपण लेवल हा एक पॅरामीटर इथं वापरला, काय, L चा, राईट. तर किती लेवल पर्यंत आपण सिग्नल वापरतो, यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त लेवल आपण ह्या ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन सिग्नल मध्ये पाठवतो, राईट. देन ही जर आपण लेवल रिड्यूस केली, बरोबर, तर आपल्याला बँडविड्थ पण काय होणार आहे, आपली बँडविड्थ सुद्धा रिड्यूस होणार. बँडविड्थ जर रिड्यूस झाली तर त्याचा लॉंग ड्युरेशन ऑफ पिरियड म्हणजे त्याच्या टायमिंग वर पण त्याचा काय होणार, इफेक्ट होणार. बघा, लेवल is direct proportional to its bandwidth and bandwidth is also direct proportional to its time period. समजताय? म्हणजे लेवल जर डिक्रीज होते ऑटोमॅटिकली बँडविड्थ तुमची डिक्रीज झाली आणि बँडविड्थ डिक्रीज झाली म्हणजे टाइम ड्युरेशन सुद्धा काय झाला, वाढला. तर टाइम ड्युरेशन वाढला म्हणजेच आपण त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणू शकतो. पण समजण्यासाठी आपल्याला समजायला पाहिजे की ड्युरेशन हा वाढतोय जर लेवल कमी केली तर. म्हणजे आपण जे ट्रान्समिट करतोय सिग्नल ती जर 1 मिनिटात सेंड व्हायला पाहिजे होती पण ते 1 मिनिटात होताय का सेंड, नाही, तर त्याचा टाइम पिरियड वाढतोय. तर तो 1 मिनिट म्हणू शकतो आपण 10 सेकंद, 1 मिनिट 30 सेकंद, अशा प्रकारे 1.5 मिनिटापर्यंत वाढेल. तर हे कशामुळे होणार, तर लेवल तुम्ही वाढवली म्हणून. ओके. तर हा आहे फर्स्ट पॉइंट कोडिंग मेथड मधला. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. यानंतर शेनॉन्स थेरम आहे चॅनल कॅपॅसिटी. ओके.
शेनॉन्स थेरम. शेनॉन्स थेरम, शेनॉन्स ऍक्च्युली हा जो थेरम आहे यामध्ये काही असं स्टेटमेंट डायरेक्टली नाही, यामध्ये कंडिशन स्टेटमेंट. ओके. शेनॉन्स थेरम ऑन चॅनल कॅपॅसिटी. बघा, चॅनल कॅपॅसिटी हे सगळ्या पॅरामीटर मध्ये आता पुढे वापरण्यात येईल. आजच्या लेक्चर पर्यंत तर पूर्ण कंटेंट मध्ये तुम्हाला चॅनल कॅपॅसिटी हे महत्वाचं आहे, कारण चॅनल कॅपॅसिटी आलं म्हणजे बँडविड्थ आली म्हणजे सिग्नल टू नॉइज रेशो आला. ओके. तर बघा, शॅनॉन्स थेरम हे आपण याचे चांगले पॉइंट म्हणू शकतो, दॅट इज अ प्लस पॉइंट और पॉझिटिव्ह पॉइंट्स ऑन शॅनॉन्स. म्हणजे याच्यामध्ये काय येणार, निगेटिव्ह पॉइंट सुद्धा येणार. पॉझिटिव्ह पॉइंट असा आहे की this theorem is concerned with the rate of transmission of information. हा एक प्रकारचा रेट सांगतोय ट्रान्समिशन ऑफ सिग्नल. मग आता ट्रान्समिशन ऑफ सिग्नल याचा रेट कशाने दाखवतो आपण, कॅपिटल आर. बरोबर. आणि हे कशा थ्रू करतोय आपण, विथ द हेल्प ऑफ कम्युनिकेशन चॅनल. आता कुठलेही आपण जर सिग्नल ट्रान्समिट करतोय तर विथ द हेल्प ऑफ ट्रान्समिशन हे कम्युनिकेशन चॅनल थ्रूच करू शकतो. बरोबर. मग याला आपण मॅथमॅटिकली कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, तर आर इज लेस दॅन और इक्वल्स टू दॅट इज चॅनल कॅपॅसिटी सी. ओके. सो द चॅनल कॅपॅसिटी इज a transmission of bit. Okay, this transmission of bit according to the theorem, then with the coding without error to be presence in the noise. ह्या कंडिशनला कुठल्याच प्रकारचं तुम्हाला एरर हे आपण इंट्रोड्यूस करत नाही. म्हणजे R is less than or equals to C, it shows the good quality signal is to be transmitted. ओके. सो रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ सिग्नल जो आहे कम्युनिकेशन चॅनल थ्रू, तर हा आर इज लेस दॅन इक्वल्स टू सी जर असेल तर हा विदाउट एरर असणार. ठीक आहे. हे त्याचा काय झाला, प्लस पॉइंट झाला. जर आपण निगेटिव्ह पॉइंट जर बघितला, स्टेटमेंट म्हणून याचं उलट करणार काय, की आर इज ग्रेटर दॅन सी, की रेट ऑफ ट्रान्समिशन सिग्नल ओव्हर अ कम्युनिकेशन चॅनल, राईट. याच्यामध्ये काय होणार की एरर इंट्रोड्यूस होणार, प्रोड्यूस और इंट्रोड्यूस. सो एरर इंट्रोड्यूस झालं म्हणजे तुमचं स्ट्रक्चर हे काय होणार, कॉम्प्लेक्स कोडिंग इज इन्क्रीज. मग कॉम्प्लेक्स कोडिंग झाली म्हणजेच एरर प्रोबॅबिलिटी सुद्धा काय झाली, वाढली. ठीक आहे. म्हणजे बघा, ही एकच एवढीशी कंडिशन आपण चेंज केल्यानंतर एवढं या शॅनॉन्स थेरमवर काय होतो, इफेक्ट होतो. तर आपल्याला जर शॅनॉन्स थेरम याचं स्टेटमेंट जर तुम्हाला एक्झामला आलं तर तुम्हाला ह्या दोन कंडिशनच तुम्हाला लिहावं लागणार. ठीक आहे. तर याला व्यवस्थित लक्षात ठेवा. आर इज लेस दॅन और इक्वल्स टू सी, इट इज अ गुड क्वालिटी सिग्नल इज टू बी transmitted, the rate of transmission of signal. When R is greater than C, is the complexity of coding is increases due to error is produced. Okay. मग आता ह्या शॅनॉन्स थेरमचं इक्वेशन, आता हे इक्वेशन तुम्ही बोथ याच्यामध्ये देऊ शकता किंवा यानंतर जसं आता यामध्ये फर्स्ट पॉईंट घेतला पण हा सेकंड आणि थर्ड पॉईंट तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. ठीक आहे. Equation of Shannon's theorem. So equation of Shannon's theorem is written as channel capacity C is equals to B is the bandwidth log to the base 2 1 plus S by N into म्हणजेच त्याला आपण म्हणतो in the form of bit per second. ओके. B म्हणजेच bandwidth, C म्हणजे आपल्याला माहिती काय channel capacity, then S म्हणजेच सिग्नल पॉवर आणि एन म्हणजेच दॅट इज नॉइज. आता बघा, या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये पुन्हा तुम्हाला आलं काय, लॉग टू द बेस 2. तुम्ही आतापर्यंत जे लॉग वापरत होते हा लॉग टू द बेस 10 वाला होता, म्हणजे जे आपण कॅल्सीवर वापरतो ना, हा बाय डिफॉल्ट लॉग म्हणजे लॉग टू द बेस 10 असतो. तुम्ही कॅल्सीवर लॉग टू द बेस 2
घेऊन जर त्याची व्हॅल्यू जर फाइंड केली तर तुम्हाला याची व्हॅल्यू ही याच्यासोबत ही जर कम्पेअर केली तर ही वेगळी येत असते. ठीक आहे, तर हे आपलं आता ज्यावेळेस याचं एक इक्वेशन आहे, याच्यात इक्वेशन सुद्धा आहे, ते आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करू त्यावेळेस हा जो लॉग टू द बेसचा पॉईंट आहे तो तिथं काय होईल, क्लिअर होईल. ठीक आहे, तर शॅनॉन्स थेरम मध्ये दुसरं काही नसून एक कंडिशन आर इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू सी आणि आर इज ग्रेटर दॅन सी, आणि याचं एक इक्वेशन दॅट इज सी इज इक्वल्स टू capital B log to the base 2 1 plus s by n ratio. Okay, so this is bit per second. Okay, so याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण आता आपल्याला बघायचं आहे ट्रेड ऑफ बिटवीन, म्हणजे जी बँडविड्थ आपण म्हणतो ना, बँडविड्थ आणि सिग्नल टू नॉइज रेशो याच्याबद्दल आपल्याला आता डिस्कशन करायचं. ठीक आहे, सो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. Okay, next point, that is a trade off between bandwidth and SNR. SNR सुद्धा आपला मागच्या जो लेक्चर म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन त्यामध्ये याचं इंट्रोडक्शन झालं. ठीक आहे, सो वी नो दॅट फर्स्ट WKT channel capacity equation in the form of Shannon's theorem, B log to the base 2 1 plus s by n. So in this, if we find the value of C, आता मला सांगा तुम्ही इथं रॅशो कशाचं बघताय किंवा ट्रेड ऑफ कशाच बघताय, बँडविड्थ झाली SNR, बरोबर, ही बँडविड्थ झाली, हा SNR रेशो झाला, बरोबर. मग ही व्हॅल्यू कोणाची असणार आहे, तुमची चॅनल कॅपॅसिटीची असणार आहे. मग चॅनल कॅपॅसिटीची व्हॅल्यू ही कुठल्या फॅक्टरवर डिपेंड झाली, दोन फॅक्टरवर, दॅट इज फर्स्ट वन बँडविड्थ अँड सेकंड वन SNR. ठीक आहे, म्हणून आपण ट्रेड करतोय बँडविड्थ आणि SNR सोबत, कारण बँडविड्थ आणि SNR हे दोन्ही कसे कोणाला C ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, सो फर्स्ट आपण बघूया, दॅट इज इफेक्ट ऑफ S by n ऑन C, म्हणजे हे जो फॅक्टर आहे ना फर्स्ट, ओके, याचा इफेक्ट C वर काय होतो जर हा जर बदलला तर. बघा मग इन अ कम्युनिकेशन चॅनल ज्यावेळेस इफेक्ट ऑफ S and or n किंवा सिग्नल टू नॉइज आपण म्हणतो, तर आपण जर नॉइजलेस जर कम्युनिकेशन बघायचं जर म्हटलं तर तुमचा नॉइज हा कसा पाहिजे, त्यावेळेस कम्प्लिटली झिरो पाहिजे, बरोबर. मग आता मला सांगा, जर आपण अबो इक्वेशन मध्ये n ची जर व्हॅल्यू जर झिरो ठेवली, s बाय 0, सो यामध्ये उत्तर किती येणार यांचं, इन्फिनिटी ना, बरोबर, कारण एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी, आणि जर 0 अपॉन a असला असता तर उत्तर 0 असलं असतं. लक्षात असू द्या, जर डिवाइडला जर 0 येत असेल तर उत्तर काय असतं, इन्फिनिटी. तर मला सांगा तुमचं चॅनल कॅपॅसिटी हे सुद्धा काय असणार, इन्फिनिटी, बरोबर, लॉजिकली, कारण काय होतंय बँडविड्थ तुम्ही मल्टिप्लाय करणार आहे हा मध्ये, त्यामुळे तुमचा आन्सर सुद्धा इन्फिनिटी जाणार आहे. तर तुम्ही असं म्हणू नाही शकत की सर s बाय 0 ही तुमची इन्फिनिटी व्हॅल्यू आली, तुम्ही 1 प्लस आहे त्यामुळे बँडविड्थ ज्यावेळेस 1 ला मल्टिप्लाय केलं तर कॅपॅसिटी ही वेगळी आहे, नो. तर तुम्हाला विथ द हेल्प ऑफ s बाय n हा सुद्धा रेशो तेवढाच महत्वाचा आहे, बरोबर. म्हणून आपण सांगू शकतो की चॅनल कॅपॅसिटी जर इन्फिनिटी आली तर नॉइजलेस चॅनल हॅव इन्फिनिटी कॅपॅसिटी. समजतंय, तर नॉइजलेस चॅनल हॅव इन्फानाइट कॅपॅसिटी, हे आपण असं सांगू शकतो ह्या कंडिशनवरून, फक्त एकाच कंडिशनवरून एवढं प्रूव्ह होतं. आता सेकंड बद्दल आपण बघूया, इफेक्ट ऑफ बँडविड्थ. मग आता बँडविड्थचा काय रोल होतो बघा ऑन C. आता इफेक्ट तो होणारच, बघा काय, जसं आपण आता म्हटलं की सिग्नल टू नॉइज रेशो मध्ये नॉइज हा तुमचा काय पाहिजे, 0 पाहिजे, तेव्हा तुम्ही काय करू शकता, तो इफेक्ट ॲज अ नॉइजलेस आहे किंवा तुमची कॅपॅसिटी इन्फिनिटी आहे आपण असं म्हणू शकतो. बट
ही बँडविड्थ मध्ये तुमचा सम व्हाईट गॉसियन नॉइज हा प्रेझेंट असतो बघा. इन अ बँडविड्थ देअर इज अ व्हाईट गॉसियन नॉइज. आता ऍक्च्युली हा गॉसियन नॉइज हा येईल तुम्हाला पुढं. गॉसियन नॉइज हा एक प्रकारचा नॉइज आहे राईट, हा प्रेझेंट असतो असं यांचं म्हणणं आहे. मग आता काहीतरी नॉइज प्रेझेंट असला म्हणजे याचं सिग्नल टू नॉइज रेशो हा इन्फिनिटी तर येणार नक्कीच नाही येणार, बरोबर. सो bandwidth is approaches infinity, channel capacity does not become infinity, so noise is equals to n naught of what b. आपण अशा प्रकारे याला सांगू शकतो. ओके, सो ही कंडिशन आपल्याला काय सांगते, दिस will reduce the value of s by n. s by n ची व्हॅल्यू ही काय होणार, या कंडिशन मुळे रिड्यूस होणार, सिग्नल टू नॉइज रेशो हा कमी होणार आणि तुमची बँडविड्थ काय होणार, that is in the form of assuming the signal power s to be what constant, bandwidth ही increase होते. but त्याच वेळेस सिग्नल पॉवर आपण कशाने रिप्रेझेंट केलं, दॅट इज s, राईट. तर s हा तुमचा काय होता, कॉन्स्टंट असतो. बघा ही कंडिशन, त्याचा आउटपुट ही व्हाईट गॉसियन नॉइज, त्यामुळं हे क्लिअरिफिकेशन तुमचा नॉइज हा काही झिरो नाही, व्हाईट गॉसियन आहे. मग त्यामुळे तुमचा सिग्नल टू नॉइज रेशोची व्हॅल्यू कमी झाली, पण बँडविड्थ काय झाली, वाढली. पण त्याचबरोबर तुमचा सिग्नल पॉवर म्हणजे हे जो एस आहे, हे एस ची जी व्हॅल्यू आहे ही कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार, म्हणून तुमची बँडविड्थ काय होते, वाढते, राईट. मग याच्यावरून आपण कन्क्लुजन काय करू शकतो, ह्या बोथ केसेस वरून, what we conclude from both the cases, in the effect of signal to noise ratio there is a channel capacity is infinite, right. But in an ideal system the bandwidth is infinite and has capacity is finite. बघा फायनाईट आणि इन्फायनाईट हा पॅरामीटर तो, म्हणून सी इन्फायनाईट इज इक्वल्स टू 1.44 इंटू एस बाय एम नॉट, राईट. सो दिस इज युअर कन्क्लुजन ऑफ ट्रेड ऑफ बिटवीन दॅट इज बँडविड्थ अँड एस एन आर. असे हे दोन कंडिशनवरून हे तिसरं इक्वेशन तुम्हाला बनते, ठीक आहे. तर ह्या तिसऱ्या इक्वेशनचा आपल्याला आता शॅनॉन इन्फॉर्मेशन रेट मध्ये याचा उपयोग होणार आहे. ओके, सो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सो नेक्स्ट पॉइंट इज शॅनॉन इन्फॉर्मेशन रेट. हा आपण जर रिप्रेझेंट करायचा जर ठरवलं तर हा आपण ऑलरेडी सांगितलंय की आर मॅक्स हा कोणासोबत असतो, सी सोबत असतो, पण चॅनल कॅपॅसिटी तुमची सध्या काही इन्फानाईट आहे, त्यामुळे 1.44 इंटू एस अपॉन एन नॉट हे आपण डायरेक्टली सांगू शकतो, राईट. बट हे सांगताना हे फार डिफिकल्ट आहे. का बरं, का, कारण चॅनल बँडविड्थ जे आपण म्हटलं ही सांगतोय आपण की त्यासाठी इन्फिनिटी लागते, बरोबर. बट इन अ प्रॅक्टिकल हे अचीव होऊ शकतं का, नाही. इन्फानाईट बँडविड्थ हे अचीव होऊ शकत नाही, त्यामुळे हे थोडंसं डिफिकल्ट जातं ज्यावेळेस आर मॅक्स आपण सी इन्फिनिटी आपण रिप्रेझेंट करतो. ओके, तर हा एक छोटासा पॉइंट आहे, त्याच्यामध्ये आपण शॅनॉन रेट कसा फाइंड करतो त्याबद्दल. नेक्स्ट पॉइंट बघा, ट्रेड ऑफ बिटवीन सिग्नल टू नॉइज अँड बँडविड्थ. बघा पहिले आपण बघितलं बँडविड्थ टू सिग्नल टू नॉइज, बरोबर. आता आपल्याला बघायचं दॅट इज सिग्नल नॉइज टू बँडविड्थ. ट्रेड ऑफ बिटवीन सिग्नल नॉइज टू बँडविड्थ. आता यामध्ये काय वेगळं असतं, यामध्ये बघा तुम्हाला तो लॉग 2 चा जो कन्सेप्ट आहे यामध्ये जो क्लिअर बघा. यांच्या एक ॲझम्पशन आहे बघा, की ॲझम्पशन असं आहे की सिग्नल टू नॉइज यांनी घेतलंय 7
आणि बँडविड्थ जी घेतली आहे ती 4 किलो हर्ट्स. 4 किलो हर्ट्स आपण याला 4 into 10 to the power 3 hertz already लिहून टाकू. Okay, so we find the value of what channel capacity. The channel capacity is equals to, that is a B into log to the base 2 1 plus S by N. Right, so C is equals to B किती आपला 4 into 10 to the power 3 log to the base 2 1 plus S by N म्हटलं तर किती झाला 7. ओके, आता लक्ष द्या, C is equals to 4 into 10 raised to 3 into log to the base 2 in bracket 1 plus 7, that is 8. बघा 2 raised to 8 झालं. तर लक्ष द्या, 2 raised to 1 is a 2, 2 चा स्क्वेअर 4, 2 raised to 3 that is 8. आलं का इथं 8? ठीक आहे, तर 2 raised to 8 म्हणजे याचा पॉवर किती झाला 3. तर लक्षात असू द्या, log to the base 2 of 8 याची व्हॅल्यू किती असणार 3 असणार. सो 4 into 10 raised to 3, तर ही होल टर्म which is replaced by 3, तर 4 3 किती होणार 12. राईट, दिस इज अ कॅपॅसिटी. आणि याचं युनिट आपल्याला माहिती काय असतं, बीट पर सेकंड. समजतंय? तर हा एक लॉग टू द बेसचा कन्सेप्ट आहे, तो तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता, पण जर कॅल्क्युलेट जर जमत नसेल तर ओरली सुद्धा फाइंड करते. आता ही झाली तुमची फर्स्ट केस. आता यालाच सेकंड केस मध्ये बघा काय केलं की यांनी जो सिग्नल टू नॉइज रेशो आहे हा काय केला, इन्क्रीज केला. किती 15 50. ओके, आणि तुमची बँडविड्थ आहे ती 3 किलो हर्ट्ज, म्हणजे ही काय केली डिक्रीज केली 1 ने, म्हणजे ही किती झाली 3 into 10 raised to 3 हर्ट्ज. मग पुन्हा मग आता मला सांगा की चॅनल कॅपॅसिटी किती आहे, तर हे तुम्हाला फाइंड करण्यासाठी पुन्हा फॉर्म्युला यूज करायला लागणार 1 plus S by N. सो बँडविड्थ किती आहे आपली 3 into 10 to the power 3 into log to the base 2 1 plus 15, म्हणजे हा किती झाला आता 16 झाला ना 1 plus, सो log to the base 16. आता log to the base 16 कसं येणार बघा, 2 raised to 4 is what 16, म्हणजे इथे किती येणार, ही पूर्ण टर्म 4 ने रिप्लेस होणार, त्याचा पॉवर घ्यायचा असतो. ठीक आहे, सो 4 किती मिळालं तुम्हाला 12 into 10 raised to 3 अगेन बीट पर सेकंड. आता ऑब्झर्वेशन काय बघा दोघांचं, की फर्स्ट केसला तुमचं आन्सर 12 into 10 raised to 3 आहे, आणि सेकंड केसला पण तुमची कॅपॅसिटीचं जे आन्सर आहे हे सेम आहे. बरोबर, म्हणजे बोथ द व्हॅल्यू मध्ये, बोथ केसेस मध्ये तुम्ही सिग्नल टू नॉइज रेशो जरी वाढवला या बँडविड्थ जर तुम्ही कमी केली, सिग्नल टू नॉइज रेशो वाढवला आणि बँडविड्थ कमी केली, पण तुमची कॅपॅसिटी ही कशी असते, दॅट इज कॉन्स्टंट, ही चेंज होत नाही. ओके, तर यामध्ये काही पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये आपण काही रूल बनवू शकतो. काय पर्सेंटेज बघा, when to increase the signal to noise ratio by 15 to 7 किंवा 7 to 15 आपण जो बनवतो, म्हणजे आपण पॉवर कितीने वाढवली 1.6 ने, म्हणजेच किती झाली ती 60% ने वाढवली. बरोबर, म्हणजेच तुम्हाला बँडविड्थ रिड्यूस किती करावं लागली 25%. कारण बघा पहिले 4 होतं, 4 म्हणजेच आपण कन्सिडर जर केलं राईट, तर हे तुमचं 25% आहे राईट. ह्या पद्धतीचे इक्वेशन 60% and 25% बनतं. ओके, so 25% reduction in bandwidth to increase the signal power by 60%, म्हणजे हे 25% and 60% कॉम्बिनेशन आपल्याला माहित पाहिजे. यानंतर बघा दोन प्रॉब्लेम्स दिलेले, ते दोन प्रॉब्लेम तुम्ही ह्याच इक्वेशन सेम पद्धतीमध्ये काय करणार, सॉल्व करणार. ओके, सो शॅनॉन्स इन्फॉर्मेशन रेट एक इक्वेशन आहे, त्या इक्वेशन बरोबर आपण ट्रेड ऑफ बघितलं कोणाचा, सिग्नल टू नॉइज रेशो टू बँडविड्थ. याआधी आपण बघितलं होतं बँडविड्थ टू सिग्नल टू नॉइज रेशो. ठीक आहे, तर दोघांमध्ये फरक आहे, यामध्ये आपण इक्वेशनच्या स्वरूपामध्ये याला सॉल्व करू. ठीक आहे, सो तर याचे दोन इक्वेशन तुम्हाला होमवर्क असणार आहे, ते इक्वेशन सॉल्व करा. त्यामध्ये कुठलीही अडचण येत असेल तर तुम्ही ते नंतरला विचारू शकता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, सो आजच्या लेक्चर मध्ये आपण कुठले पॉइंट बघितले आपण ते बघूया पहिले. तर आपण फर्स्ट बघितलं कोडिंग मेथड आणि एरर कंट्रोल.
हा सेकंड चॅप्टरचा आपण कोर्स बघितलं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये नवीन काय पॅटर्न बघायला मिळणार आपल्याला यामध्ये, की आपल्याला याच्यामध्ये डिटेक्टर बघायला मिळणार आहे, देन एरर कंट्रोल कुठले ते बघायला मिळणार आहे, ज्यामुळे आपला नॉईज काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. राईट, हे महत्वाचं पॅटर्न. नंतर आपण महत्वाचा एक पहिलाच पॉईंट बघितला, दॅट इज अ हार्टली लॉ. हार्टली लॉ आधी काय बघितलं, चॅनल कॅपॅसिटी, त्याचं इक्वेशन सुद्धा बघितलं. सो चॅनल कॅपॅसिटी ना सी. हार्टली लॉ आपण म्हणतो की आपण जे सिग्नल सेंड करणार, बरोबर, त्या सिग्नल मध्ये कुठल्याही प्रकारचं एरर हे ट्रान्समिट होणार नाही, त्याला आपण हार्टली लॉ असं म्हणतो. बरोबर. देन हार्टली लॉ नंतर आपण बघितला दॅट इज इक्वेशन सुद्धा बघितलं त्याचं रेट्स, बरोबर. देन शॅनॉन्स थेरम बघितलं. तर शॅनॉन्स थेरम यामध्ये आपण कंडिशन बघितली. पॉझिटिव्ह कंडिशन काय आहे, आर इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू सी, आणि निगेटिव्ह कंडिशन आर इज ग्रेटर दॅन सी. याच्यामध्ये एररच असणार आहे, ही निगेटिव्ह कंडिशन होती. ही पॉझिटिव्ह कंडिशन मध्ये तुमचं कम्युनिकेशन किंवा गुड क्वालिटी सिग्नल तुमचं जाणार आहे, तुम्ही पास करणार आहात. ठीक आहे. तर याच्यावरून आपण याचं इक्वेशन बघितलं होतं, सी इज इक्वल्स टू बी लॉग टू द बेस 2 1 प्लस एस बाय एन. यावर आपण आपलं इक्वेशन सुद्धा बघितलं. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रेड ऑफ हा पॅटर्न बघितला. तर ट्रेड ऑफ मध्ये तुम्हाला पहिले काय बघितलं तुम्ही, बँडविड्थ अँड एस एन आर, आणि दुसरं ट्रेड ऑफ काय बघितलं की ट्रेड ऑफ एस एन आर टू बँडविड्थ. ठीक आहे. सो आणि त्याचे दोन इक्वेशन तुम्हाला काय होमवर्क आहे, एच डब्ल्यू, दॅट इज टू इक्वेशन बेस्ड ऑन चॅनल कॅपॅसिटी. ओके, ते सॉल्व्ह करायचे तुम्हाला. त्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरला ते विचारायचे. मी लॉग टू द बेस 2 चा कन्सेप्ट हा एक्सप्लेन केलेला आहे, तर तो व्यवस्थित बघा, तुम्ही त्याला रिवाइंड करून बघू शकता. वाटल्यास तर तुम्ही ते डाउनलोड सुद्धा करा. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे कंटेंट बघूया. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू.